राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय। राज्यामध्ये पारा आता 40 अंशांवर गेलाय। मुंबईमध्ये 34 अंशांची नोंद करण्यात आली आहे। पुढचे 5 दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पुढच्या आदेशांपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार आहे। केंद्र सरकारनं 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी केली, ती 31 मार्चला उठेल अशी आशा होती। मात्र केंद्रानं पुढचे आदेशांपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवली आहे। देशांतर्गत बाजारपेठेतली उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवायला निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याचं केंद्राचं म्हणणं आहे। अखेर नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आलाय। त्यामुळे 10 दिवसांपासून सुरू असलेला संप मिटलाय। 31 मार्चपर्यंत थकीत पगार देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर संपकऱ्यांनी एक पाऊल मागे घेत संप मिटवला। वेतन रखडल्यानं तसंच पीएफ आणि ईएसआईसी सुविधा मिळत नसल्यानं त्यांनी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस हा संप पुकारलेला। पुणे शहरातल्या कोथरूडमध्ये थोरात उद्यानात नागरिकांच्या इच्छेविरुद्ध मोनोरेल प्रकल्प होणार नसल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं। या प्रकल्पामुळे झाडांची कत्तल होणार असून उद्यानामध्ये यांत्रिकीकरण केलं जाणार आहे। त्यामुळे मोकळा श्वास घेण्याकरता उद्यानामध्ये जागा शिल्लक राहणार नसल्यानं या प्रकल्पाला विरोध होतोय। नाशिकमध्ये परप्रांतीय मोबाईल विक्रेत्यांविरोधात मनसेनं जोरदार मोहीम उघडली आहे। इथल्या एमजी रोडवर मोबाईल विक्रेते आणि मोबाईल दुरुस्तीची दुकानं मोठ्या संख्येने आहेत आणि या ठिकाणचे दुकानदार मोबाईल दुरुस्त करून घेण्यासाठी येणाऱ्या मराठी मुलींवर अरेरावी करत असल्याच्या तक्रारी होत्या। त्यामुळे मनसेनं या दुकानामध्ये जाऊन तंबी दिली। रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाली गावातल्या लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराच्या शिमगोत्सवात हजेरी लावली। यावेळी उत्सवाचा आनंद लुटत त्यांनी स्वतः ढोल वाजवला। यामध्ये इतर गावकऱ्यांनी त्यांना साथ दिली। पाली हे सामंतांचंच गाव असल्यानं इथला शिमगा उत्सवाला दरवर्षी ते येत असतात।